8-9 जुलै दरम्यान खेड तालुक्यामध्ये पश्चिम भागापासून तर पूर्व भागापर्यंत ढगफुटी आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस झाला आणि नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये झाली। त्यामध्ये बऱ्याच ठिकाणचे कृषी विभागाचे बंधारे असतील, इतर काही अडीअडचणी असतील, त्यामुळं शेतकऱ्यांचे काही बांध फुटी असेल, इतर काही अनेक गोष्टी घडल्या आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये ओघ आल्याच्या नंतर पाईड भागामध्ये अनेक वर्षापासून असलेला पाझर तलाव त्या ठिकाणी सुद्धा फुटला। ते फुटल्यामुळे खालचा रोड असेल, इतर सगळ्या गोष्टी असतील, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। अशाच पद्धतीनं गारगोटवाडी कडूस पाईट रस्त्यावर सुद्धा शेंडेवाडीजवळ कडूस धरणाच्या बॅकवॉटरमध्ये एक मोठा पूल होता, त्या पुलाचे दोन्ही साईडचे भराव वाहून गेले। त्यामुळं पश्चिम भागातील 30-40 गावचा संपर्क त्या ठिकाणी तुटला आणि त्यामुळं हे सर्व होत असताना अनेक गावामध्ये, आता प्रत्येक गावचं नाव मी घेत नाही, परंतु अवदर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं। घरांनी पाणी शिरलं, आळंदीत शिरलं, चाकणमध्ये शिरलं, खेडमध्ये शिरलं। तिनेवाडी रोडला तर क्रीडा संकुलच्या जवळ अलीकडं थिगळे वस्तीजवळ एका विहिरीच्या बाजूची भिंत तुटून त्या ठिकाणी रस्त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। अशा पद्धतीनं आणि धरणं असतील, पाझर तलाव असतील, कॅनॉल असेल, इतर कोपो बंधारे असतील, अनेक ठिकाणी मोठ्या नुकसानी झाल्या। शेतकऱ्यांची खाचरं, शेतातली माती, बांध मोठ्या प्रमाणामध्ये वाहून गेले आणि त्या परिस्थितीमध्ये मी अधिवेशनामध्ये असल्यामुळं सभापती, उपसभापती, त्याचबरोबर सर्व प्रत्येक विभागाचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, इतरही पदाधिकाऱ्यांना आणि गावच्या सर्व लोकांना त्या ठिकाणी स्वतः फोन करून सांगितलं की आपापल्या भागामध्ये अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन पाहणी करा, लोकांना आधार द्या। आणि त्या दृष्टिकोनातून सभागृहामध्ये सुद्धा या अतिवृष्टीची माहिती सभागृहाला दिली। त्या माध्यमातून अध्यक्ष महोदयांनी सुद्धा शासनाच्या माध्यमातून दखल घेऊन खेड तालुक्यातील नुकसान भरपाईच्या संदर्भात पंचनामे करून पाहणी करावी असे आदेश दिले आणि प्रत्येक विभाग असेल, मग कृषी विभाग असेल, वीज विभाग असेल, पाणीपुरवठा विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, जिल्हा परिषदचा बांधकाम विभाग असतील, जिल्हा परिषदचे इतर विभाग असतील, जलसंपदा विभाग असेल, जलसंधारण विभाग असेल, लघु पाटबंधारे विभाग असेल, त्याचबरोबर शिक्षण विभाग असेल, प्रत्येक कृषी विभागासहित सगळ्यांनी आपापलं काम प्रत्येक गावामध्ये सुरू ठेवलेलं आहे आणि त्या माध्यमातून ज्यावेळेस हे सगळे पंचनामे आणि नुकसानीचा आकडा येईल त्यावेळेस ती सगळे गोष्टी शासन दरबारी पोहोचवण्याचं काम प्रत्येक अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाठपुरावा करून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आणि तालुक्यातील या ज्या महत्त्वाच्या गोष्टींचे नुकसानी झालेले आहेत त्या दुरुस्तीसाठी निधी मिळवण्यासाठी माझा प्रयत्न राहील आणि तो नक्की यशस्वी होऊन पूर्ववत आपली जी वाहतूक किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल। शेतकऱ्यांना विशेष करून न्याय देण्याचं काम या नुकसान भरपाईच्या माध्यमातून करण्याचा माझा प्रयत्न आहे। आणि या ढगफुटीदृष्ट पावसामुळं या पंचक्रोशीत ज्या नुकसानी झाल्या त्या नुकसानी होत असताना आमदार साहेबांना आम्ही फोन करत होतो वारंवार, त्यांचे अधिवेशनात असल्यामुळं त्यांचे काही तारांकित प्रश्न काही त्या ठिकाणी तालुक्याची उपस्थित करण्यात आलं। मला वाटतं रातच्या 2 वाजता तुम्ही विधानसभेच्या विधान भवनात बोलत होते, ते आम्ही या ठिकाणी ऐकत होतो। खऱ्या अर्थानं आमदार साहेबांनी सगळ्या तालुक्याची काळजी मोठ्या प्रमाणात घेऊन आज त्यांनी आल्या रविवार असून या ठिकाणी कासकामांचे अधिकारी घेऊन त्या कासकामांच्या कॅनल फुटूनच्या नुकसानी झाल्या ती पाहणी या ठिकाणी केली आहे। खतपुडी रटवडी या ठिकाणी जाऊन आलेले आहेत। त्यांचा दौरा हा आजचा फक्त नुकसान भरपाई पाहून अधिकाऱ्यांना आदेश देण्याचा आहे आणि म्हणून त्या सगळ्या नुकसानी या ठिकाणी बघून योग्य त्या खात्यांना योग्य त्या आदेश देऊन या ठिकाणी कार्य पूर्ववत करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। आमदार साहेब खऱ्या अर्थानं युवकांचे प्रेरणास्थान आहे आणि त्यांनी अनेक वेळा चांगल्या पद्धतीचं झेडपी असताना कामकाज या परिसरात केलेलं आहे, इथून पुढे करतील अशी आम्हाला खात्री आहे। उपसभापती मंगेश शेठ सावंत या ठिकाणी दौऱ्यात आहेत। डिप्टीताईंना सुद्धा सारखे फोन असतात, काय मग बुवा इथं आमचं काम करतात, तिथं त्या प्रतिसाद चांगल्या पद्धतीने देत आहेत। सभापती उपसभापतीसुद्धा
काय मग त्यांच्याकडे गाराणी सांगत असतो ते काही ना काही करण्याचा काम या ठिकाणी प्रयत्न करीत असतात. म्हणून सर्व मंडळी आता या ठिकाणी कामाला लागलेली आहेत. चांगल्या कामाची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. सध्या नाही असं तर मग परत नाही ना. पहिलं नळ होतं आहे काय नाही छोटी आहे कसं नाही पाणी यांच्या चिरवाडी गुण बारी आता येईल. इथं जर नसेल तर मग मुरुम टाकून रस्ता तरी चालू करायला नाही. सध्या रस्ता चालू करायच लागणार आहे. पण ते आता ते जे काम करायचं ना त्याच्यात हे धरून घेत. गेले 4-5 दिवसापूर्वी आपल्या या भागामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीच्या माध्यमातून आपल्या खेड तालुक्यामध्ये अनेक पुलांच्या असतील, रस्त्याच्या असतील, शेतीच्या असतील, शाळा, अंगणवाड्या, स्मशानभूमी, दसक्रिया घाटाच्या मोठ्या नुकसानी झाल्या. आणि त्या माध्यमातून प्रत्येक विभागाचे अधिकारी आपापल्या भागामध्ये त्या ठिकाणी पंचनामे आणि पाहणी करत आहेत. त्या माध्यमातूनच मी सुद्धा ज्या वरिष्ठ अधिकारी असतील, इतर अधिकारी असतील त्यांच्या बरोबरीनं आपल्या चासकमान डावा कालवा, उजवा कालवा आणि धरण परिसरामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी ज्या नुकसानी झालेल्या आहेत त्याची पाहणी आज सकाळपासून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांबरोबर, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य आदित्य बोगाडे असतील, पंचायत समितीचे उपसभापती मंगेशराव सावंत असतील, दिलीपराव डुबे असतील, त्याचबरोबर गणेश नाना आरगडे आणि इतरही सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर पाहणी करत असताना आज सातकर सर या ठिकाणी खेडबैरवाडी रस्ता हा पूल इरिगेशनच्या माध्यमातून बऱ्याच वर्षापूर्वी झाला. त्याच्या दोन्ही बाजूच्या भिंती त्याचबरोबर कॅनल 2-3 ठिकाणी खचलेला आहे. अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी केलेली आहे. अशाच पद्धतीनं खरपुडीला सुद्धा खरपुडी, खुर्द आणि बुद्रुक या भागामध्ये दोन्ही बाजूनी नदीचं पाणी, पुराचं पाणी शिरल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानी झाल्या. त्याची पाहणी कार्यकारी अभियंता जाधवर साहेब असतील, डेप्युटी इंजिनियर शिंदे साहेब असतील आणि ग्रामस्थांसमवेत आम्ही त्या ठिकाणी केली. आणि या सर्व गोष्टी अधिवेशनामध्ये आणि पत्राच्या माध्यमातून संबंधित मंत्री महोदय अधिकाऱ्यांना कळवलेल्या असल्यामुळं तात्काळ ही सर्व मंडळी यासाठी अंदाजपत्रक तयार करून लवकरच याची इस्टिमेट होतील आणि कामाला सुरुवात होईल अशा पद्धतीचा शब्द मंत्री महोदयांनी दिलेला आहे. आणि मंत्री महोदयांच्या आदेशानुसार ही सर्व मंडळी आज आपल्या खेड तालुक्यातील या चासकमान कॅनलवर पाहणी करण्यासाठी आलेली आहेत. सर्व ग्रामस्थांसमवेत आम्ही या ठिकाणी पाहणी केलेली आहे. त्यामुळं हे काम लवकरात लवकर होईल असा शब्द ग्रामस्थांना या ठिकाणी देतो. खरपुडीचंही काम लवकरात लवकर होईल आणि तालुक्यातील इतरही ज्या नुकसानी झाल्यात त्या ठिकाणचे पंचनामे, शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईसाठी निश्चित या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून माझा पाठपुरावा राहून शेतकऱ्यांना आणि तालुक्यातील जनतेला न्याय द्यायचं काम होईल. काल खालून तो करला आपण ते खाला
जमीन कुठे गेलेली आहे, भराव कोणी करायचा? मला नोटीस काढतो त्याच्या दिवसाचं तुम्हाला फोन केल्यानंतर 5 दिवस त्याच्यात सगळं फोनच बंद घेतो माहिती काय आलं आपल्या समाजाच्या 4,500-5,000 लोकसंख्येचं गाव आहे. 3,000-3,500 पोरं क्रीडा संकुलला रोज म्हणायचं. ही तर दुर्घटना घडू नये आणि शनिवार सुट्टी असली की बारकाली पोरं डबल टेबल शिकले येते. आता याला जबाबदार कोण राहणार? आज आम्हाला मला ते 4 वळीचं पत्र देऊन शिकता देऊन याला कारणीभूत तुम्ही राहा. तिथे ऑफिसला गेला हा पट्ट्या मंचरला तिकडं 2-2 नगर परिषदाचा आदेश त्याच्या ऐका ना दादा, थोडं तिरपं करू माहिती आहे, दोन याला रस्ता जोडून. चालते ना